नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. कागल तालुक्यात पावसाचा जोर वाढला, नदी नाले दुथडी भरून वाहू लागली. कागल तालुक्यात पावसाचा जोर वाढला, नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. दूधगंगा नदीपात्रात झपाट्याने वाढ झाली आहे. गेले 2 दिवस पावसाची रिपजिप वाढली, तळी भरली आहेत. जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. शेतीची कामे खोळंबली होती. पावसाची सुरुवात जोमदार झाल्याने पेरण्याही झाल्या. आगाऊ पेरणी झाली, पिके वाढीस लागली. त्यामुळे शेतकरी सुखावला. सततच्या पावसाच्या रिपजिपीने नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाह गतीने वाढतोय. दुथडी भरून नदी वाहत आहे. नदीतील पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर शेत शिवारात पाण्याच्या जिरवणीची सुरुवात होणार आहे. रानातून अद्याप पाणी बाहेर पडलं नाही. नदीकडच्या पाण्याच्या मोटारी काढण्याचं काम शेत असल्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर तालुक्यातील बंधारे पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे. मराठी भाषा आणि संशोधन क्षेत्रातील अभिमानास्पद अशा कामगिरी करत शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव परुळेकर यांच्या कन्या श्वेता शिवाजीराव परुळेकर यांनी मराठी विषयात विद्यावाचस्पती PhD पदवी संपादन केली आहे. त्यांना ही पदवी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आली. त्यांच्या संशोधनाचा विषय महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी मुलींचा वर्णनात्मक अभ्यास, कारवार, बेळगाव, बिदरी, भालकी व निपाणी या परिसराच्या अनुषंगाने हा विषय असून मराठी भाषेच्या सीमा भागातील समृद्ध भाषिक वारशांचे दस्तऐवज करणारे हे संशोधन विरोध महत्त्वाचं मानलं जात आहे. या यशस्वी शैक्षणिक प्रवासामागे महावीर महाविद्यालय संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट KA कापसे यांचं प्रोत्साहन, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू DT शिर्के, कुलगुरू PS पाटील, कुलसचिव VN शिंदे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. या कार्याला दिशा देणारे जे साहित्यिक राजन कवस यांचं मार्गदर्शन, नंदकुमार मोरे, गोमटेश्वर पाटील, प्राचार्य शशिकांत साळवे यांचं शैक्षणिक मार्गदर्शन व या सर्व प्रवासात सर्वात मोठा आधार ठरतं ते आई शिला व वडील शिवाजीराव परुळेकर यांचा मानसिक, नैतिक, भावनिक पाठिंबा यामुळे यश प्राप्त झालं आहे. या धवल यशाबद्दल श्वेता हिचं अभिनंदन होत आहे. आंदोलनाची दखल न घेण्याचा तहसील कार्यालयाचा पवित्रा कायम आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी अनेक संघटना प्रतिनिधी शासनाचा निषेध नोंदवत पाठिंबा दिला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा मांडत असताना शिवाजी गुरव म्हणाले, सध्या चालू असलेले आंदोलन हे पूर्ववसनाने मिळालेल्या जमिनीवर बेकायदेशीर बोजा चढवल्याने चालू आहे. आजपर्यंत जमीन वाटप आदेश काढलेले आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख तसेच ऑडिशन्स कलेक्टर पवार व अन्य अधिकाऱ्यांनी जे जमीन वाटपाचे आदेश काढले आहेत त्यामध्ये शेतकऱ्याकडून इतकी रक्कम येणं आहे असा कॉलम कधीही ठेवला नाही. कारण प्रकल्पग्रस्तांची संपादन केलेली जमीन त्या जमिनीची 65% भोगावट्याची रक्कम म्हणून शासनाकडे जमा केल्याने मिळालेल्या जमिनीवर बोजा चढवण्याचा आणि स्वतंत्र कॉलम राखण्याचा प्रश्नच येत नव्हता. मात्र 2017 सालामध्ये तत्कालीन प्रांताधिकारी यांनी चुकीचा कॉलम शेवटचा राखून ठेवला व मिळालेल्या जमिनीच्या किमतीच्या 65% रक्कम त्या रखान्यात ठेवली आहे. महाराष्ट्रामध्ये असा कोणत्याही ठिकाणी बोजा सांगणारा कॉलम नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाअट GR प्रमाणे वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करण्यात आली. याची खातरजमा अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे, पण ते करायला तयार नाहीत. अजूनही त्यांनी आम्ही वेळ द्यायलाच तयार आहोत, पण इथले तहसीलदार, अधिकारी व प्रांताधिकारी संवाद साधायला तयार नाहीत. त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या कार्यकर्त्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. आंदोलनाचा एक 5वा दिवस आहे आणि तरीही इथले प्रशासन, इथले अधिकारी आपल्याच भूमिकेवर ठाम आहेत. अगदी 5 मिनिटाचा सुद्धा वेळ देऊन या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा असं त्यांना वाटत नाही. काल प्रांताधिकाऱ्यांनी आमच्या एका कार्यकर्त्यासोबत चर्चा केली. ते म्हणाले की 15 दिवस आम्हाला वेळ नाही. मग बैठक लावायचं ठरलं. हे बैठक होईल, त्याच्यात चर्चा होईल. परंतु एक गोष्ट मी आज या निमित्तानं सांगू इच्छितो
की आपण या आंदोलनकर्त्यांसोबत स्ट्रिक्ट कसं वागतो हे कर्मचारी दाखवत असतात. त्याचा हा उत्तम नमुना आहे. मला प्रांत ऑफिस मार्फत जे काय त्यांचं म्हणणं होतं, जे पत्र होतं ते त्यांनी काल परवाच मला खरं तर त्यांच्या महसूल कर्मचाऱ्यांच्या मार्फत लागू केलेलं आहे. त्याची मी पोल केलेली आहे सही करून. असं असताना सुद्धा सरकारचा पैसा अधिकारावर बसल्यानंतर कसा वापर केला जातो त्याचा हा नमुना आहे. आम्ही 3 लोक या मागणीसाठी ठाम आहोत आणि या तिन्ही लोकांना किमान 60 रुपये खर्च करून हे त्यांनी पुन्हा टपाल या आम्हाला लागू केलेला आहे. म्हणजे जर एकदा महसूल कर्मचाऱ्यांच्या मार्फत एखादं पत्र मिळालं असेल तर ते पुन्हा टपालातनं टाकून शासनाचा पैसा हा गोरगरिबांचा पैसा आहे, तो पैसा कसा खर्च केला जातो त्याचा एक उत्तम नमुना आहे. काल जर हे पत्र मला लागू केलं असेल तर मला पुन्हा आज पोस्टानं द्यायची काय गरज नव्हती. एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे. हे सरकार आंदोलनकर्त्यांशी जनतेसोबत कसं वागतंय, आपल्या कामाशी आपण कसं प्रामाणिक आहे एवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये याचा प्रामाणिकपणा नाही. हे जाणीवपूर्वक लोकशाहीच्या विरोधात वागतात हे या निमित्तानं मला आज कळालेलं आहे. पैसा विनाकारण खर्च केला जातो. धन्यवाद. जीवन शिक्षण विद्यामंदिर वडरगे येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इंदिरा मोरे यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर जीवन शिक्षण विद्यामंदिर वडरगे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. आदर्श महिला बचत गटाच्या अध्यक्षा इंदिरा नितीन मोरे व ग्रामपंचायत सदस्य महादेव मोरे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना पेन, वह्या, पेन्सिल, खोड, रबर, शार्पनर आदी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचं ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून मनापासून स्वागत करण्यात आलं. या सामाजिक बांधिलकीची दखल घेत शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंदांच्या वतीनं अध्यक्षा इंदिरा मोरे यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम केवळ एकदाच नव्हे तर दरवर्षी सातत्यानं राबवला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास ध्येय साध्य ठेवून इंदिरा मोरे व महादेव मोरे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, क्रीडा साहित्य वाटप, प्रबोधनपर मराठी चित्रपटांचं प्रदर्शन, शाळा परिसरात वृक्षारोपण, वनभोजन, हस्ताक्षर सुधारणा शिबिर, इंग्लिश स्पीकिंग शिबिर, मोटिवेशन शिबिर अशा विविध उपक्रमांचं नियोजन करण्यात येतं. त्यामुळे गावातील शालेय नवजीवन मिळत असून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. DBC लाईव्हकरिता जर्नलिस्ट गडिंग्लजमधून रावसाहेब यादव. ऑनलाईन गेमच्या नादात घरफोड्यांची मालिका अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. हलकर्णीतील 3 घरफोड्यांचा छडा, 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. मोबाईलवर ऑनलाईन गेमिंग ॲपच्या व्यसनातून चैनीची हौस भागवण्यासाठी सलग 3 घरफोड्या करणाऱ्या युवकाला गडिंग्लज पोलिसांनी अटक केली. हलकर्णी तालुका गडिंग्लज येथील विनायक पांडुरंग चौगले वय 21 वर्ष याला गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून सुमारे 2,70,000 रुपयांच्या चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन गेमिंग ॲपवर पैसे उधळण्यासाठी आणि चैनीचे जीवन जगण्याच्या हव्यासापोटी संशयिताने घरफोड्यांचा मार्ग स्वीकारला. हलकर्णी गावातील 3 वेगवेगळ्या घरामध्ये चोरी करून त्यानं सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. 30 जूनच्या मध्यरात्री संशयिताने विकास बावचीकर यांच्या घरातून 2,10,000 रुपये किमतीचे सोन्याचे 4 दागिने, विष्णुपंत जारकोळी यांच्या घरातून 48,000 रुपयाच्या सोन्या चांदीचे दागिने तसेच दुंडाप्पा चिगरी यांच्या घरातून 12,000 रुपये रोख अशी एकूण 2,70,000 रुपयाची चोरी केली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे संशयिताला जेरबंद केलं. त्याच्याकडून चोरीस केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवलं. ही कारवाई PSI रमेश मोरे, पोलीस कर्मचारी रोहिदास नांगरे, किल्लेदार प्रियंका इंगवले आणि सचिन शिंदे यांच्या पथकाने केली. DBC लाईव्ह न्यूजकरिता गडिंग्लजहून जर्नलिस्ट रावसाहेब यादव.